फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 24 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. आशू शिवाला फोन करतो तेव्हा शिवा विचारते, आशू सांग ना कशी झाली मीटिंग. तेव्हा आशू बोलतो, अगं मीटिंग कशी झाली नाही, तोडली मी, कल्ला केला एकदम. तेव्हा शिवा बोलते, सांग ना. तेव्हा आशू बोलतो, अगं मी मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन दिलं आणि ते प्रेझेंटेशन त्यांना आवडलंच नाही. त्यांना इतकं आवडलं की त्यांनी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट पण दिलं आणि पेमेंट वाढवून दिला. तेव्हा आशू बोलतो, आणि पुढे जे काही झालंय ना त्यावर तू विश्वासच ठेवणार नाहीस. तेव्हा शिवा बोलते, आशू यार तू सांग ना, सगळ्यांनी कौतुक केलं का तुझं. तेव्हा आशू बोलतो, नुसतं कौतुक नाही केलं, त्यांनी मला 25,000 रुपये एक्स्ट्रा दिले बोनस म्हणून, कारण मी हे करून दाखवलं. तेव्हा शिवा बोलते, भाई साहेब आशू ही खूप आनंदाची गोष्ट आहे, मला ना खूप भारी फील होतंय तुझ्याबद्दल. तेव्हा आशू बोलतो, ऐक ना, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, मी घरी येतोय, आपण पार्टी करूया, जेवायला बाहेर जाऊया. तेव्हा शिवा बोलते, नाही आशू याची काहीही गरज नाही, कळलं का. तेव्हा आशू बोलतो, हे सगळं तुझ्यामुळे झाले. तेव्हा आशू बोलतो, हे सगळं तुझ्यामुळे झाले, तू नसतीस ना तर काहीच नसतं झालं बघ. काल तू मला डोक्याला तेल लावून दिलास आणि ही सगळी जादू झाली बघ. शिवा बोलते, गप्प बस, असं काही नाही, ही सगळी तुझी मेहनत आहे, तुझ्या मेहनतीमुळे झालंय. तेव्हा आशू बोलतो, मला सांग ना तुला काय हवंय. तेव्हा शिवा बोलते, आशू मला काहीही नकोय. तेव्हा आशू बोलतो, एक काम करतो, मीच घेऊन येतो तुझ्यासाठी काहीतरी, ओके. आणि ते फोन ठेवतात. शिवा बोलते, मी पण काहीतरी गोडाचं करते, आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. इकडे सीता आशूचे फोटो बघत असते. सीता आशूच्या खोलीत जाते, तिला सगळं आठवत असतं. तिला जिथे तिथे खोलीत आशू दिसत असतो. तेव्हा सीता थोडी थांबते आणि उर्मिला आवाज देते. तेव्हा उर्मिला तिथे येते. तेव्हा सीता बोलते, अगं रेणुताई आल्या नाहीत का. तेव्हा उर्मिला बोलते, येऊन गेल्या मगाशी. तेव्हा सीता बोलते, मग ही रूम का नाही साफ केली आशूची, धूळ बघ किती आहे. तेव्हा उर्मिला बोलते, सीताई मी सगळं करून घेते, साफ करून घेते स्वतः मी. तेव्हा सीताई बोलते की, हे बघ उर्मिला, आशू जरी या घरात नसला ना तरी पण मला त्याची रूम साफ हवी आहे, त्याची रूम स्वच्छच असायला पाहिजे. अचानक आला तो तर. उर्मिला बोलते, ताई मी सगळं करून घेते, तू शांत हो. सीता बोलते, आणि क्वीनचं काय, ती व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवली आहे ना, त्याला वापरता आली पाहिजे ती. तेव्हा सीता बोलते, थांब मीच बघून येते. आणि सीता जायला निघते तेव्हा तिला चक्कर येतात. तेव्हा उर्मिला तिला पकडते. उर्मिला तिला बसवते आणि बोलते, थांब मी पाणी आणते ताई. इकडे आशू ज्वेलरी शॉपमध्ये येऊन शिवासाठी काहीतरी बघत असतो. तेव्हा आशू बोलतो, मला काही पीस दाखवा ना. तेव्हा त्या शॉपवाला बोलतो की, काय रेंज आहे तुमची. तेव्हा आशू बोलतो, 15-20 हजार. तेव्हा ते विचारतात, कुणासाठी हवं आहे. तेव्हा आशू बोलतो, माझ्या बायकोसाठी. तेव्हा आशूला एक नेकलेस पसंत पडतो आणि आशू बोलतो, शिवाला आवडेल हा. तेवढ्यात आशूला फोन येतो. तेव्हा आशूला काकूचा फोन येतो. तेव्हा आशू सांगतो की, मी बाहेर आहे. तेव्हा उर्मिला बोलते की, ताईला जरा बरं नाही आणि हे दोघं पण बाहेर गेले, कीर्ती आणि सुहास पण नाही आहे. तेव्हा आशू बोलतो, एक मिनिट काय झालं. तेव्हा उर्मिला बोलते की, आशू खरंच सिरियस नसतं ना तर मी तुला फोर्सही केला नसता. तेवढ्यात इकडे उर्मिला फोनवर बोलत असते आणि सीता बाहेर येते. तेव्हा उर्मिला इकडे फोनवर सांगत असते की, ताईला ना रे खरंच बरं वाटत नाही. आणि इकडे सीता उर्मिलाच्या पाठी येते आणि तिला चक्कर येत असतात. त्यात सीताला चक्कर येऊन सीता खाली पडते. उर्मिला फोनवर बोलतच सीताला उचलायला जाते आणि संपदा आवाज देते. तेव्हा आशू इकडे विचारत असतो की, हॅलो काय झालं. तेव्हा संपदा तिच्या आईच्या हातातून फोन घेते आणि आशूला सांगते की, तू पटकन इथे, काकूला काहीतरी झालंय ना, आम्हाला काहीच कळत नाहीये. तेव्हा संपदा सांगते की, आशू तू काहीच क्वेश्चन करू नको, तू पटकन मी फोन ठेवते, तू ये लवकर. तेव्हा आशू काही न घेताच पटकन निघतो तिथून. इकडे या दोघी सीताला उठवत असतात. संपदा पटकन पाणी घेऊन येते. तेवढ्यात आशू तिथे घरी पोहोचतो. आशू पटकन गाडी लावतो आणि पळत घरात येतो. संपदा डॉक्टरांना फोन लावते. आशू पटकन येतो आणि आई काय झालंय म्हणून विचारू लागतो. उर्मिला पण सांगत असते की, ताई उठ, तुझा आशू आला. आशू पण बोलत असतो की, आई अगं मी आलोय. उर्मिला रडत असते. संपदा डॉक्टरांना फोन करते. तेव्हा बाहेर ॲम्ब्युलन्स येते. तेव्हा आशू बोलतो, थांब ॲम्ब्युलन्स आली, मी बघतो. ते सगळे सीताला हॉस्पिटलला घेऊन येतात. तेव्हा आशू डॉक्टरांच्या रूममध्ये जायला लागतो. तेव्हा नर्स त्याला अडवते की, नाही तुम्ही जाऊ नाही शकत, तुम्हाला इथे बाहेरच थांबावं लागणार आहे. तेव्हा उर्मिला आशूला थोडंसं शांत बस म्हणून सांगते. तेव्हा आशू उर्मिलाला विचारतो की, आईला सकाळपासून काही होत होतं का. तेव्हा उर्मिला बोलते की, सकाळपासून तिला बरं नव्हतंच वाटत, पण एवढी आजारी पडेल असं नव्हतं वाटलं. तेवढ्या तिथे शिवा पण पळत येते. तेव्हा आशू बोलतो, शिवा बघ ना आईला काय झालंय. तेव्हा आशू सांगतो की, काय माहिती अगं, आतमध्ये आत्ताच घेऊन गेले, ती अजून बेशुद्धच आहे. अजून आम्ही घेऊन आलो तिला, पण ती अजून शुद्धीवर आलीच नाहीये. तेव्हा संपदा पण रडते, काकूला काही होणार नाही ना. तेव्हा उर्मिला तिला सावरते. तेव्हा आशूही संपदाला सावरतो की, काही नाही होणार, आई स्ट्रॉंग आहे. तेव्हा आशू शिवाकडे बघतो आणि बोलतो, शिवा अगं बघ ना. तेव्हा शिवा संपदा आणि उर्मिलाला तिथे बसवते आणि त्यांना धीर देते की काही होणार नाहीये. तेव्हा शिवा आशूला धीर देते आणि बोलते, आशू तू ठीक आहेस ना, होईल सगळं ठीक. तेव्हा आशू बोलतो की, मी ठीक आहे शिवा, मला आता खचून चालणार नाही, मी स्ट्रॉंग आहे आणि मी खंबीरपणे उभा आहे. घरातनं बाहेर पडलो तेव्हा आईला प्रॉमिस केलं होतं की स्वतःच्या पायावर उभा राहील. पण स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे फक्त पैसे कमवणं, वेगळीकडे राहणं एवढंच नसतं ना. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे अशा प्रसंगात खंबीरपणे स्ट्रॉंगली उभं राहणं असतं.
आणि ते मी करून दाखवणार आणि मी आईला काहीही नाही होऊ देणार शिवा. तेव्हा तिथे नर्स येते आणि बोलते एक्सक्यूज मी सर, तुम्हाला ॲडमिशनसाठी चार्जेस आणि फॉर्म भरावे लागेल. उर्मिला बोलते आशू मी पैसे आणले. तेव्हा आशू बोलतो नाही नाही काकू, आईचं सगळं मी बघणार. तेव्हा आशू बोलतो काकू मी त्या रिसेप्शन टेबलला जाऊन बघतो, तुम्ही फक्त भाऊंना आणि काकाला फोन लागतोय का बघा. इकडे पाना गँग आजी आणि वंदनाकडे येतात आणि बोलतात की आजी एक लोचा झाला आहे. तेव्हा आजी बोलते की आता काय लोचा करून ठेवला आहे. तेव्हा ते पाना गँग सांगतात की सीता आहे ना, त्यांना चक्कर आली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, आत्ताच शिवाचा फोन येऊन गेला. तेव्हा वंदना बोलते काय होऊन बसलो, शिवानी आणि जावई बापू इथे, त्याचा तर धसका नाही घेतला ना त्यांनी. तेव्हा बायाजी आणि वंदना जायला निघते. तेव्हा वंदना बोलते आई मी पण पैसे घेऊन घेते, जावई बापूंची नोकरी नवीन आहे ना, त्यांच्याकडे असतील नसतील. सगळे वस्तीतले लोक पण काय झालं म्हणून विचारतात. सगळे विचारतात काय झालं त्यांना, त्या दिवशी तर ठीक होत्या. तेव्हा वंदना बोलते आम्हालाही माहीत नाही, आता तिथे गेल्यावरच कळेल काय ते. तेव्हा उर्मिला बोलते आशू अरे एवढे पैसे तू कुठून आणणार आहेस. तेव्हा आशू बोलतो काकू तू काळजी करू नको, होईल सगळं ठीक. तेव्हा संपदा बोलते डंबू पण तुझी सॅलरी पण झाली नाही अजून. तेव्हा आशूला आठवतं की त्याला 25,000 बोनस भेटलेला असतो. तेव्हा आशू बोलतो तू काळजी करू नको ग, होईल सगळं. तेव्हा शिवा बोलते ऐक ना आशू, मला कळतंय तुला मुलगा म्हणून ही जबाबदारी वेळ पार पाडायची आहे, पण आशू. तेव्हा आशू बोलतो की शिवा सगळं मॅनेज होईल, काळजी नका करू तुम्ही. उर्मिला बोलणार तेव्हा शिवा बोलते की उर्मिला काकू आशू बोलतोय ना, तर ठेवूया आपण त्याच्यावर विश्वास, मला विश्वास आहे तो सगळं नीट करेल. तेव्हा उर्मिला बोलते बरं ठीक आहे, पण आशू काही झालं तरी मला सगळं सांगशील. तेव्हा आशू बोलतो सांगणार नक्की. तेव्हा उर्मिला आणि संपदा या सगळ्यांना फोन लावून बघते आणि फोन लावण्यासाठी जातात. तेव्हा शिवा परत आशूला बोलते आशू तू ठीक आहेस ना. तेव्हा आशू बोलतो हां मी ठीक आहे. हे बघ काळजी करू नको माझी, आपल्याला आईला लवकरात लवकर बरं करायचंय ना, चल मी इकडे पैसे भरून येतो. तेव्हा शिवा बोलते सगळं नीट होणार आहे, तू टेन्शन नको घेऊ, सीताई लवकर बोलायला चालायला लागतील बघ. तेवढ्यात डॉक्टर येतात. आशू विचारतो डॉक्टर आई कशी आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात आत्ता आम्ही काहीच सांगू शकत नाही, उपचार चालू आहेत त्यांच्यावर. शिवा बोलते त्या शुद्धीवर नाही आल्या का अजून. तेव्हा डॉक्टर बोलतात काही टेस्ट कराव्या लागतील, त्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तेव्हा आशू रडून सांगत असतो की डॉक्टर तुम्हाला काही माझी मदत लागली तर सांगा, मी पूर्ण मदत करायला तयार आहे. प्लीज मी हात जोडतो, माझ्या आईला काही होऊ नको देऊ प्लीज. आम्हाला कळतंय तुमचं दुःख. तेव्हा डॉक्टर बोलतात की आम्हाला कळतंय तुमचं दुःख, पण त्यांनी औषधांना रिस्पॉन्स दिला पाहिजे ना. तेव्हा डॉक्टर त्यांना भेटण्याची परमिशन देतात, फक्त त्रास होणार नाही असं वागायचं नाही असं सांगतात. तेव्हा आशू रडतो काय झालं हे शिवा, सगळं माझ्यामुळे झालंय, मी एवढा वाईट वागलो का आईशी. अगं मी आईला कसं समजवू, मी तिच्या रागापोटी नाही केलंय, हे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी केलंय. जी मुलगी माझ्यावर प्रेम करते, माझ्या पाठीशी उभी राहते, तिचा आत्मसन्मान ठेवण्यासाठी मी हे केलंय. तेव्हा शिवा बोलते तू नको ना विचार करू. तेव्हा आशू बोलतो पण माझ्याच बाबतीत का होतं हे सगळं. उर्मिला बोलते आशू तू एक काम कर, तू ताईला जाऊन भेटून ये, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. तेव्हा आशू आत जातो आणि त्याच्या आईकडे बघून रडत असतो आणि बोलत असतो की आय एम सॉरी आई, मी चुकलो, तुला माझी गरज होती आणि मी नव्हतो. आई तुझ्यामुळे मी आज जग बघतोय ग, लहानपणी मी जगेन का मरेन अशी परिस्थिती होती. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आई, तू जशी स्ट्रॉंग आहेस ना तसा मीही स्ट्रॉंग आहे आई, बघ मी डोळे पुसले, मीही स्ट्रॉंग आहे, मी नाही रडणार आता. तेव्हा आशू सीताजवळ खूप जोरजोरात रडत असतो. हे सगळं शिवांत ते खिडकीतून बघत असता बाहेरून आणि इथेच एपिसोड संपतो.